अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे। आज 5 राज्यांचा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत। पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतांची दादागिरी दिसणार की भाजप मुसंडी मारणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तामिळनाडूमध्ये एम.के. स्टॅलिन यांचा सत्ता राखण्याचा प्रयत्न असेल। केरळमध्ये पिनराई विजयन सत्ता राखण्यात यशस्वी होणार का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आसाम आणि पुदुच्चेरीच्या जनतेचा कौल नेमका कोणाला आहे, तेही अवघ्या काही वेळात स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। तर या निकालाचे वेगवान अपडेट्स आपण फक्त जय महाराष्ट्रवर पाहत राहा। आज दिवसभर हा सगळा निकाल कव्हर केला जाणार आहे। तर आज पश्चिम बंगाल त्याचबरोबर इतर 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हे जाहीर होणार आहेत। या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 8 वाजेपासून या मतप्रक्रियेला मोजण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल। तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आज देशातील 5 राज्यांच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। साधारण किती वेळात मतमोजणीला सुरुवात होईल? नक्कीच सगळ्यांचं लक्ष लागले ते 5 राज्यांच्या निकालाकडे आणि आपण पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पॉंडिचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला आज सुरुवात होणार आहे। आपण सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। कोण या ठिकाणी बाजी मारतं, कारण आपण या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या ठिकाणी बाजी मारते की भाजप बाजी मारते, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की या ठिकाणी भाजपकडून अमित शहा या ठिकाणी तळ ठोकून होते आणि त्यानंतर आता आपण बघितलं कारण की या ठिकाणी आपण पहिलं आता या निवडणुकीमध्ये मतदान देखील मोठ्या प्रमाणात टक्केनी झालेलं आहे। त्यानुसार आता कोणाच्या या ठिकाणी कोण बाजी मारतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण की सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी 5 राज्यांच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मनोज, ज्या पद्धतीने आपण जसा तुम्ही उल्लेख केला, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या या निकालाकडे सर्वांचंच लक्ष आहे। आज फाल्टा मतदारसंघ सोडला तर इतर सगळ्या मतदारसंघांचे निकाल लागणार आहे। जर आपण निवडणुकीची प्रक्रिया जरी पाहिली होती तर त्यावेळी मोठा हिंसाचार झाला होता। आज पश्चिम बंगालमध्ये पोलिसांचा बंदोबस्त नेमका कशा पद्धतीने असेल आणि पोलिसांसमोर कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कशा पद्धतीने काळजी घेतली जाते? नक्कीच आपण बघितलं तर या ठिकाणी 8 वाजल्यापासून मतमोजणी, पण काही कोणतीही अनुचित घडामोडी या ठिकाणी घडू नये, घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा प्रत्येक ठिकाणी 5 राज्यांमध्ये तैनात करण्यात आलेला